नमस्कार. आजच्या वेळेस बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.3 मधला प्रश्न क्रमांक 2. काय दिलंय? पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. ओके, तर आपल्याला किती 7 संख्या दिल्या आहेत, 6. त्याच्यामधल्या कोणकोणत्या संख्या करणी आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आपण पहिल्यापासून बघूया. पहिलं काय दिलं आहे? हे बघा, वर्गमुळात 51 दिलं आहे. याची कोटी किती दिले? 3 दिले. याची कोटी किती आहे? 4 आहे. वर्गमूळ 16 आहे. त्याच्यानंतर 81 दिले, 256, 64 आणि 22 चे 7. ओके, तर कोणकोणत्या संख्या करणी आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिली संख्या आपण बघूया. आता या संख्येची फोड करून बघूया काय होतं आहे. किती होतं आहे? 17 तरी 51 ना. 17 गुणिले 3. ओके, त्याच्या पुढे काय फोड करू शकत नाही आपण. 17ची काही फोड करता येत नाही. ओके, तर फायनली याचं उत्तर काय आलं? 17 गुणिले 3 103. तर ही पहिली संख्या काय? हे बघा, हे असं जर उत्तर येत असेल तरी काय करणी आहे. आता या संख्येचं फक्त 3 उत्तर आलं असतं तर ही परिमेय संख्या झाली असती, म्हणजे ही करणी नाही असं आलं असतं, किंवा नुसतं 7, 17 आलं असतं तर काय ही परिमेय संख्या आली असती. ओके, म्हणजे ही पण संख्या करणी नाही. पण उत्तर कसं येतं? 17 गुणिले 3 येतं आहे, म्हणजेच काय वर्गमुळात 51. त्याच्यामुळे काय ही करणी आहे. ओके, दुसरं गणित बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल लवकर. 4 वर्गमूळ 16. ओके, तर या संख्येची फोड बघूया कशी होते. 16 कोणाचा चौथा घात आहे बघूया. 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16. 2चा चौथा घात आहे. ओके, 2चा चौथा घात इथे उत्तर आलेलं आहे स्पेसिफिक. आणि 2 ही परिमेय संख्या आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना. 2 ही परिमेय संख्या आहे. आता परिमेय संख्या आलं उत्तर, म्हणजे ही संख्या करणी नाही. ओके, उत्तर जर असं येत असेल, असंही उत्तर येतं कामा नये, मग ही संख्या करणी नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. 3चं पण असंच उत्तर आलं तर ती पण संख्या करणी नाही. आता या संख्येची फोड करून बघूया काय येते. ओके, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजे 3चा चौथा घात आहे. ओके, हे बघा, 3चा चौथा घात आला आहे. इकडे कोटी किती दिले? 5 दिली आहे. इथे 5 यायची गरज म्हणजे यायला नको होतं. इथे 4 आलं आहे, म्हणून चांगलं आहे. त्याचं उत्तर कसं येणार आहे? 3चा चौथा घात आणि 1/5 लिहूया. ओके, म्हणजेच काय 3चा 4/5. हे बघा, याचं अर्धवट उत्तर येतं. फक्त 3 उत्तर आलं असतं तर ही करणी नसली असती, कारण ही परिमेय संख्या आली असती. पण असं उत्तर येतं, त्याच्यामुळे काय ही करणी आहे, ही संख्या करणी आहे. उत्तर जे 2, 3, 4, 5 असं उत्तर आले तर ती संख्या परिमेय संख्या असते आणि ती करणी नसते. ओके, पण अशी जर उत्तर आली 3, 4/5, त्याच्यानंतर 17 गुणिले 3 आणि वरती 1/3 असं उत्तर आलं अर्धवट, तर ते करणी आहे, कारण ती परिमेय संख्या नसते ना. म्हणून चौथा गणित काय? वर्गमुळात 256 दिलं आहे. ओके, तर वर्गमुळात 256 म्हणजे आपल्याला काय 16चा वर्ग 256 येतो, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता 16चा वर्ग 256 येतो. ह्याची कोटी किती आहे? 2 आहे. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ओके, ह्याची कोटी किती आहे? 2 आहे. आता याचं उत्तर किती आलं? 16. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झाला. ओके, तर 16 उत्तर आलं असल्यामुळे ही परिमेय संख्या आहे. ही काय परिमेय संख्या आहे, म्हणून काय ही संख्या करणी नाही. करणी नाही, जी परिमेय संख्येमध्ये उत्तर येतं ती संख्या करणी नसते. ओके, त्याच्यानंतर 5वं गणित काय? 3 वर्गमुळात 64. आता 64 कोणाचं घन आहे बघूया आपण. 4 चौक 16, 16 चौक 64, 4चा घन. हे बघा, आता घन आणि घनमूळ कॅन्सल आहे
4 उत्तर येईल फक्त. आता 4 पण ही काय परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे. ओके. तर ही परिमेय संख्या असल्यामुळे ही करणी नाही. सेम ह्याच्यासारखंच उत्तर आलं आहे, ही करणी नाही. तर 6वं गणित बघूया. वर्गमूळ 22/7. तर ह्याचं उत्तर काय काढणार आपण. आता इथे कायच दिलं नाही म्हणजे त्याची 2 कोटी असते. ओके. 22/7चं काय 1/2 हेच उत्तर आलं लास्टचं. ह्याची काही फोडबीड करता येत नाही आहे. ओके. आता हे असं उत्तर आलं आहे म्हटल्यावरती ही करणी आहे, कारण ही परिमेय संख्या नाही आहे म्हणून ते. आता परिमेय संख्या कुठल्या आहेत बघूया. ही 4 आली आहे, ही 16 आली आहे, त्याच्यानंतर काय आले 2 आले. म्हणजे या गणितामध्ये किती 2 नंबर हे आणि नाही, हे नाही आलं, हे आणि हे 2, 4 आणि 5 या 3 संख्या परिमेय हे करणी संख्या नाही आहेत, कारण त्या परिमेय संख्यामध्ये उत्तर आलं आहे ना म्हणून. बाकी उरलेल्या काय 1, 3, 6 या करणी संख्या आहेत. ओके. धन्यवाद.